फ्राईड आणि असे कट करून जू. धन्यवाद. गुड मॉर्निंग मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे गोव्यामध्ये आफ्टर 6 hours ऑफ ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई थँक्स टू स्पाइस जेट अँड इट्स डिलेज. खूप थकलो आहे म्हणून आवाज नाही निघणार. आता मी पोचतो विलाला. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या मी आठवड्यात काय काय केलं आणि एंडला तुम्हाला कळेल की मी गोव्यामध्ये का आलो आहे आणि काय एक्सपिरियन्स करणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स अ ब्युटिफुल संडे टुडे अँड अ ब्युटिफुल मॉर्निंग. आणि आपण रात्रभर झोपलो नाही बिकॉज ह्याच्या आधीचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण एडिट करू आपण. 53 मिनिट्सचा ब्लॉग आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि नसेल आवडला तरी लाईक दाबा, कॉमेंट करा आणि सांगा की किती चांगला आहे जरी आवडला नसेल तर. ठीक आहे. रात्रभर जागलो आहे आणि टाईम टू टाईम डेली वीकली ब्लॉग येत आहेत. सो कसे वाटतं तुम्हाला ते सांगा. आणि काय ठरवलं का तुम्ही खाली कॉमेंटमध्ये की तुम्हाला काय संडे टू संडे पाहिजे का वेनसडे अँड संडे पाहिजे का डेली काय पाहिजे. बघा भाई, मी ऑनेस्टली राहतो तुमच्याबरोबर. माझी धावपळ खूप डेंजर आहे. डेलीचं मला माहीत नाही मी गॅरंटी देऊ शकतो का नाही. मे बी मी वीकमध्ये 2 करू शकतो बट वीकमधून 1 तर फिक्स देऊ शकतो हे मला माहिती आहे. आता पाऊस पडला आहे, छान झोपायचं मन होतं बट आपल्याला 11 वाजता निघायचं आहे थोडं कामासाठी. तर मला कळत नाही झोपू का नाही. वा 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 वा. परफेक्ट संडे हॅज स्टार्टेड. कुऱ्हाडे मिसळ ठाण्यावरून आपण मागवली बिकॉज मी बोललो की खायला तर पाहिजेच आता बिकॉज रात्रभर आपण काही खाल्लं नाही आहे आणि आता थोड्या वेळात बाहेर जावं लागेल. सो आत्ताच नाश्ता करू म्हणून स्विगीवरून ऑर्डर केलं कुऱ्हाडे मिसळ. इट्स इन ठाणे. मावशीची मिसळ नाव होतं, मग कुऱ्हाडे मिसळ झालं आणि अजून इथे तिकडे आहे माझीवाडाला. यू शुड डेफिनेटली ट्राय इट. इफ यू आर नॉट फ्रॉम ठाणे यू शुड डेफिनेटली ट्राय इट मोर हार्डर बिकॉज तुम्हाला कळेल की मिसळ काय असते. म्हणजे मामलेदार मिसळ आहेच ठाण्यात बाप, बट कुऱ्हाडे मिसळ चुम्मा. थँक्स टू श्रवण क्षीरसागर. आम्ही आधी खूप क्लबिंग करायचो त्यावेळी तो मला सकाळी घेऊन गेला. 4 का 5 वाजता सुरू होतं ते. 4 वाजता सुरू होतं अँड आफ्टर दॅट यू कॅन हॅव इट टिल 10 PM इट्स देअर अँड इट्स व्हेरी व्हेरी कडक. बारिशवाला विषय जोरदार सुरू झालेला आहे आणि आपण गाडीची वाट बघतोय. सिद्धांत आणि नीलला पिक करून आज आपण परत सरप्राईज व्हिजिट करणार आहे थिएटर्समध्ये. जबरदस्त माहोल आहे भाई पावसाचा आणि या पावसात अजून भिजलो नाही आहे मी. चुकून मागून असा अभी जो गिर रहा है त्यात थोडं भिजतोय पण असं प्रॉपर जे असतं ना की भिजायचं भाई, बिंदास भिजायचं आणि त्यात रील वगैरे करायची. करताव मी स्पायडरमॅनचा ह्यूज फॅन आहे. दिस वॉज स्टिल बेटर दॅन दॅट. हो भाई. सो जय हिंद थिएटरवरून आपण बाहेर आलेलो आहे आणि पहिल्यांदा जय हिंद थिएटरला गेलेलो आणि खरंच तिकडे काही लोकांना भेटलो आणि तिथे 2 लोकं होती. एक होता दिल्लीवरून आणि एक होता साऊथ इंडियन, प्रॉपरली साऊथ इंडियन होते आणि ते फिल्म बघायला आलेले बिकॉज त्यांना असं होतं की ते रील्स बघतायत म्हणून ते ती फिल्म बघायला आलेले आणि त्यांना खूप जास्त आवडलेली आणि बिकॉज ऑफ सबटायटल्स दे कुड एन्जॉय इट. सो नॉन महाराष्ट्रीयन्स पण जाऊन एन्जॉय करू शकता आणि तुम्ही जो आम्हाला सपोर्ट देताय ऑल द नॉन महाराष्ट्रीयन्स तसंच चालू द्या. आणि महाराष्ट्राचा बाई गेम ऑन करतात. जय हिंदला सकाळचा शो एवढा दणदणीत सुरू आहे. फक्त स्क्रीनची मारामारी आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हळूहळू होईल, डोंट वरी. बट तुमचा सपोर्ट दणदणीत राहू दे. आता आपण चाललो आहे भारत मसाला. माहेरला सासरला जाते हो नाखवा. हिच्या लवरला हल्दी न माखवा. सासरला जाते हो नाखवा. हिच्या लवरला हल्दी न माखवा. सासरला जाते हो नाखवा. हिच्या लवरला हल्दी न माखवा रे.
भाई काय क्रेझी रिस्पॉन्स आहे इथे. भारत माताला फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि एकदम दणदणीत क्रेझी रिस्पॉन्स. आणि लोक बोलत आहेत की स्पायडरमॅन वगैरे एवढे शोज भरले जात आहेत पण मराठी सिनेमाला भेटत नाही आहे. मराठी सिनेमाला भेटतो आणि लोक प्रतिसाद देत आहेत. आणि जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलो की भाई मी आता मराठी लोकांना कधी बोलणार नाही की तुम्ही सपोर्ट नाही करत सिनेमाला. एवढा जबरदस्त रिस्पॉन्स चालू आहे तर आता स्क्रीन तर भरलेच पाहिजे. आणि आपले जे डिरेक्टर साहेब आहेत ते इकडचे आहेत, म्हणजे लालबागचे आहेत. आणि एवढा काय बाई खरंच सकाळपासून जे फिरतोय आम्ही खूप बाप वाटतं सगळीकडे सगळ्यांना कडक रिस्पॉन्स, कडक एक नंबर सकाळी. आणि हे सगळं चालू आहे म्हणजे आता 2-3 वाजलेत सगळे बाहेर पडतात. आणि सगळ्यांबरोबर नाचलो. ती आजी जी होती छायाताई ते खूपच लवली होती आणि सगळ्यांबरोबर फोटोज काढून खूप बाप वाटलं. आणि क्रेझी रिस्पॉन्स आहे. असाच चालू दे पुढच्या आठवड्याला पण. लालबागची आन शान आलेले आहे पर श्रीकांत भाई अजून पिक्चर नाही बघितलेला आहे. नाही बाबांमुळे थोडा आहे पण मी बघणार आहे. बघायचा आहे. येस. आणि यावर्षी काहीतरी वेगळा विचार आहे आपला काहीतरी करायचा लालबागच्या राजाला. लवकरच प्लॅन करू. अँड नाही बघितला तू कॉन्फिडेंटली बोलला, काय काम केलं फर्स्ट बघितलंय प्रीमियरला. आणि आपण आलो आहे आता जमवेराला. दिस इज द नेक्स्ट डे. काल सगळे स्क्रीनिंग अटेंड करून आणि ठाण्यातला पण रिस्पॉन्स भाई क्रेझी होता यार. म्हणजे ठाणे दादर वाईडेस्ट रिस्पॉन्स होता. खूप आम्हाला झोप येत होती पण तुमच्या एनर्जीनी खूप जास्त ढपाक एनर्जी आम्हाला दिली आणि खूप बरं वाटलं मला. येस चल. आणि स्किनचा दणदणीत विषय करून आपण आलेलो आहे. कशी वाटते मला सांगा. माहीत नाही, जरा 2-3 दिवस लागतील. त्याला डाऊन टाईम बोलतात की त्याच्यानंतर जरा ती जे आज केलं आहे ते 2-3 दिवसानंतर झळकून येतं. सो आय होप झळकून येईल. आणि आता झोपायची बात आहे. आज काहीच नाही केलं बाई. काल खूप रात्री लेट झाला आणि त्याच्यानंतर आज झोपून काढलं आहे. रेस्ट डेची गरज आहे. आणि आजचा दिवस आपला संपलेला आहे आणि उद्या आपण जाणार आहे खूप सारे परत इंटरव्ह्यूज करायला ऑरेंज ज्यूस गँग बरोबर आणि खूप काही मजा येणार आहे. अँड आता आम्ही आलेलो आहे क्लाउड पॉकेट एसेसच्या ऑफिसमध्ये, जी आमची एजन्सी आहे विच गिव्स अस ब्रँड्स अँड ऑफकोर्स पैसा पण. सो तिथे आलेलो आहे सोशल कॅचअपचा इंटरव्ह्यू करून मृणाल माथुर बरोबर. खूप दिवसापासून तिला भेटायचं होतं यार पण ना धावपळीमुळे होतच नाही. आणि बिकॉज ठाण्याला राहतो सर इथे प्लॅन करावं लागतं मुंबईला येताना की जरा 4-5 कामं एकत्र होऊ दे म्हणजे जरा प्रोडक्टिव्ह डे होईल. नाही तर मग नाही होत. एका कामासाठी येणं खूप डिफिकल्ट होतं. सो तिला भेटून खूप बरं वाटलं. शी हॅज बीन अ पार्ट ऑफ अ जर्नी फ्रॉम the magazine cover which she covered for us when we were growing, and now we are also growing and she has to be a part of us. So thank you so much Mridul. सो आपण आलो आहे आता हिल रोड बँड्राला. येस, काल सगळे इंटरव्ह्यूज वगैरे झाले आणि त्याच्यानंतर सगळे थकलेलो पण ते सगळे झाले आणि घरी पोचलो, झोपलो आणि आता सकाळी उठून ॲक्च्युली मधला एक डे स्किप झाला आहे आपला बिकॉज पूर्ण दिवस आपण घरातून फक्त काम करत होतो. ब्रँड शूट्स वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्याच्यानंतर आता आपण उठलेलो आहे. एक रिझेटची गरज होती आणि आज पण तसा रिझेटच आहे बिकॉज अशी चटरपटर कामं आहेत. ती चटरपटर कामं मी तुम्हाला दाखवतो बिकॉज आपण चालू आहे गोव्याला. आपली फिल्म ती स्क्रीन होणार आहे ॲट गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला आणि त्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे बिकॉज माय फर्स्ट फिल्म फेस्टिवल म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा अटेंड करतो मी कोणतं तरी फिल्म फेस्टिवल आणि तिकडे आपली फिल्म आहे. ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. दिल्लीला पण आपली फिल्म स्क्रीन होते दिल्ली मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये पण तिकडे काही लोक चालले, प्रोड्युसर तिकडे चालले. 2-3 वर्षानंतर चालले यार गोव्याला. आठवत पण नाही आता लास्ट टाइम कशासाठी गेलो. कोणता तरी इव्हेंट होता मला वाटतं काहीतरी ब्रँडचा, त्यावेळी गेलो. पण त्याच्यानंतर आता चालू आहे. अँड आय एम नॉट अ ह्यूज फॅन ऑफ गोवा त्याप्रमाणे बिकॉज तसं असतं की यार भाई तिकडे जाऊन पार्टी करते आणि दारू पिते असं काही विषय नाही आहे. इकडे जाऊन फक्त एन्जॉय करायचं बिकॉज ऑरेंज ज्यूस गँग पण सगळी असणार आहे तिकडे. सो सगळी धमाल मस्ती असणार आहे. सो व्हेज नॉनव्हेजला गेलेलो काहीतरी घ्यायला पण तिथे भेटलं नाही. मला असं वाटलं भेटतं तिकडे बिकॉज मी 2-3दा गेलेलो आणि ते भेटलं आहे मला पण यावेळी भेटलं नाही. सो आता आलो आहे गोसावी कुठेतरी घेऊन आला. हे काय भाई इकडे बँड्रावाले आयटम सगळे पण काय नाव काय आहे
नाव काय नाही असं मॉल. हां तो बँड्रा मॉल जे होता ना आधीचा तो जळला ना, हां ते सगळे लोक इकडे शिफ्ट झाले. ओके. त्यांच्याकडे क्रेझी मिळतात ग्लेअर्स वगैरे. शॉपिंगवाला विषय झालेला आहे आणि ह्याच्यात आपण सनग्लासेस घेतलेले आहेत. ते कोणते कोणते आणि का तिकडून घेतलेले आहेत ते तुम्हाला मी नंतर गोव्याला पोहोचून सांगतो. सो एंडपर्यंत ब्लॉग बघा. आणि आता आपण आलो आहे सिओल डाक असं एक बँड्रामध्येच रेस्टॉरंट आहे किंग रोडला. कारण सध्या मला अजून एक क्युझिन जास्त आवडलं आहे. म्हणजे क्युझिनमधली डिश आवडली आहे जी आहे चिकन कत्सू करी. आणि ती खूप बाप लागते. मॅगीसारखं थोडं त्याचं जी करी असते तसं असतं आणि राईस असतो आणि असे चिकनचे पीसेस असतात त्याच्यात फ्राईड आणि असे कट करून जुलियन कट बोलतात. तेवढं हॉटेल मॅनेजमेंट म्हणून शिकलेलं तेवढं लक्षात आहे मला. जुलियन म्हणजे असे बारीक कट्स असतात त्याला जुलियन कट बोलतात. आणि हे पण काहीतरी फ्राईड चिकन आहे त्याच्यावर सॉस आहे. तर चांगलं आहे. टेस्ट चांगलं आहे. तुम्हाला डेफिनेटली आवडेल. सो मला असं आवडतं आहे आता सध्या हे कोरियनवाला विषय. अजून असे कुठे असतील कोरियनवाला विषय ते पण मला सांगा. बर्किन स्टॉकमध्ये आपण आलेलो आहे. येस विषय सॉर्ट करायला चपलेचा. बिकॉज माझ्या घरी मारामारी चालू आहे. पप्पा माझी चप्पल वापरतात, मी पप्पांची चप्पल वापरतो आणि त्याच्यात आमची 1-2 चप्पल हरवतात. मग परत नवीन चप्पल येते. मग काहीतरी रँडम चप्पल घालून मी कुठेतरी जात असतो. आता पण मी एकदम रँडम माझी जुनी नायकीची चप्पल घातली आहे. बट आता मी बोललो की पप्पांसाठी बर्किन स्टॉकचा विषय जरा सॉर्ट करूया. बिकॉज गरज आहे पप्पांना जरा कम्फर्टेबल चप्पल द्यायची. बिकॉज त्यांना पायाला पण काहीतरी नीजचा प्रॉब्लेम आहे. सो त्यांना नीजच्या डॉक्टरकडे पण मला घेऊन जायचं. सो प्लीज खाली कॉमेंटमध्ये सांगा मला की कोणाकडून कन्सल्ट करू. बिकॉज त्यांना खूप म्हणजे महिने झाले आता तो त्रास आहे. सो प्लीज खाली जरा कॉमेंटमध्ये सांगा की कोणाकडे घेऊन जाऊ आणि मग तुम्हाला सांगतो कसं काय आहे ते पायाचं. सो आपण आलो आहे CSTला कॅमेरा गल्लीमध्ये. ऑफकोर्स फॉर आर B&M म्हणजे आपण रशीद भाईला भेटायला आलेलो आहे. क्रॉक्समध्ये जायचं होतं बट क्रॉक्समध्ये कॉल करून विचारला आणि ते बोलले की भाई क्रॉक्समध्ये जे लेगोवाले क्रॉक्स आहेत ते अवेलेबल नाही आहेत सध्या. बिकॉज ते ऑनलाईनच तुम्हाला भेटतील. ऑनलाईन ऑर्डर करावे लागतील असा त्यांचा विषय. सो मी बोललो ठीक आहे चालेल ऑनलाईन. ओके 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 ओके. सो ऑनलाईन ऑर्डर करायचे 2-3 दिवसांनी येतील. पहिल्यांदा ॲक्च्युली दुसऱ्यांदा क्रॉक्स घालतोय. पहिल्यांदा जेव्हा घातलं तेव्हा आवडले नव्हते पण आता बघू ऑर्डर करून येतील. आता इथे आलो आहे जरा काहीतरी नवीन विषय बघायला. बिकॉज खूप दिवस झाले आलो नाही रशीद भाईला भेटायला. कुछ तो नया माल देखते आणि ह्याचा पण जरा विषय सॉर्ट करायचा आहे. हा माईक आहे. आता आपण नॉईज नाही ठेवलाय आणि Noise इथे cancelling? पण बटन आहे नॉईजचं. ओ तुला ते पाहिजे दाबलं तर की? डायरेक्ट बटन दाबू शकतो. इथे पण आहे हे बघ. ऑरेंज लाईट माझी ऑरेंज झाली, तुझी पण ऑरेंज झाली. मग आता आपल्याला समजेल की ऑरेंज मध्ये नॉईज ऑरेंज कॅन्सलेशन. नॉईज कॅन्सलेशन. ग्रीन म्हणजे कनेक्ट. आपल्या बाकीच्या ग्रीन म्हणजे कनेक्ट. कनेक्टिंग. गोडेक्स मध्ये ओके. ऑरेंज नॉईज कॅन्सलेशन आणि नॉईज कॅन्सलेशन बंद असेल तर ग्रीनच असेल. ग्रीन लाईट असेल. ओके. बाकीच्या आपल्या माईक मध्ये कसं असायचं उलट. ब्लू म्हणजे कनेक्ट, ग्रीन म्हणजे नॉईज कॅन्सल. बरोबर, हा. आणि उलट केलं का हा कलर त्याच्यासाठीच ठेवला. अच्छा. ऑरेंज कलर का ठेवलाय Noise तो cancelling. त्याच्यासाठी ठेवला आणि ग्रीन म्हणजे कनेक्ट साठी ठेवला. नाईस. कसा आहे तो ऑडिओ जरा प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगा. हा काहीतरी ते सर सांगतीलच. डिस्काउंट वाले 100% ऑफ मध्ये देतात हे सर. मेसी जिंकला ना यांचा म्हणून हे करणार. आणि आपण आलेलो आहे घरी परत सगळी शॉपिंग करून. आणि मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये 2 hours 17 minutes काढून भाई CST वरून कळवायला यायला 2 hours 17 minutes लागले. ताण भाई. ऑलमोस्ट 1 तास पुढे आणि पुण्याला होतो मी. Get up, bitches! Get up! Get up! Come on! What are you looking at? Are you scared? What happened? Come on! Ah! Here we go! Can I see you? There we go! Oh my God, let's go! Barwa! Let's go! My God! There we go! ए चल तिकडे कळवायला बसून नको आहे सगळं बोलू. कळवा आणि हा कुठे We are here finally for the Goa Marathi Film Festival. चला आज जाऊन आपली फिल्म बघूया.
आणि आता आम्ही आलेलो आहे द गोवन रूममध्ये, रेकमेंडेड बाय सोविता मॅडम, जी आमच्या फिल्मची ॲक्ट्रेस आहे, जी गोव्याची आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. ती बोलली इथे छान जेवण भेटेल जसं मला पाहिजे, बिकॉज आय एम हिअर फॉर जेवण. प्रमोशन तो बहाणा आहे, फेस्टिवल तो बहाणा आहे. आणि असं आहे जेवणाचं, सुरमईची थाळी आहे आणि ग्रेव्ही आहे आणि हे बाकीचे 4 अजून आयटम आहेत आणि राईस आहे आणि काहीतरी मिसिंग आहे मला असं वाटतं. माय गॉड, सगळ्यांनी तोडेंद्र विषय घेतलेले आहेत, तोडेंद्र विषय. थँक्स टू शोभिता मॅम. लेट्स सी हाऊ इट गोज. सूदिंग अँड चिलिंग राईट नाव इन मोनूबाईज विला इन गोवा. आम्ही इथे राहतो आहे. हे कुठे आहे मला माहीत नाही, बट हे कुठेतरी आहे गोव्यामध्येच. 40 मिनटं लांब होतं फ्रॉम गोवा मराठी फिल्म फेस्टिवल. बट लेट मी टेल यू द एक्सपिरियन्स ऑफ मराठी फिल्म फेस्टिवल ऑफ गोवा. लाईफमध्ये अटेंड करायचं होतं कधीतरी फिल्म फेस्टिवल, बट पैशांसाठी किंवा खूप लांब असायचं फिल्म फेस्टिवल आणि तिकडे जाऊन कोणाला काय भेटायचं, कसं असतं काय माहीत नाही. सो कधी ते केलं नाही एक्सपिरियन्स. अँड डिरेक्टली आता देवाने आपल्याला एक्सपिरियन्स करायलेली आपली फिल्म इन अ फिल्म फेस्टिवल आणि खूप आवडलं बाई. आणि अधूनमधून आम्ही आमची फिल्म बघतोच आहे, बट आज काहीतरी वेगळं होतं बिकॉज ही जी लोकं आहेत ही अशी प्रॉपर फिल्मी किडेवाली लोकं आहेत. जी लाईन वगैरे पण होती तिकडे काय क्रेझी होती बाई गर्दी. पीपल कम अँड जस्ट वॉच सिनेमा द होल डे. प्रत्येक टाईपचे फिल्म्स आणि सगळे मराठी फिल्म्स होते इथे. सो ते सगळे बघतात. सो गेटिंग सिलेक्टेड ओव्हर हिअर अँड इन डेली ऑल्सो, तिथे पण काय क्रेझी रिस्पॉन्स असेल. श्रीनाथ म्हात्रे तिकडे गेला, आपला जो म्युझिशियन आहे, हू हॅज डिझाईन द म्युझिक फॉर दिस फिल्म अँड द सॉंग्स ऑल्सो. सो तो तिकडे गेलेला आणि भाई खूप क्रेझी वाटलं एकदम जाऊन तिकडे. असं टेन्शन येत होतं, असं एक्झामसारखं फिलिंग येत होती की कोणी अशी चूक वगैरे काढेल का आपली, की हे तुम्ही बरोबर नाही केलं ते. बट नो, द लव वॉज ग्रेट. तुम्ही सगळे भेटले, थँक्यू सो मच जे आले फेस्टिवलला आणि सगळ्यांनी फिल्म बघितली आणि दे अप्रिशिएटेड. अँड डिफरंट टाईप ऑफ रिव्ह्यूज भेटले यावेळी. सो ते खूप भाव वाटलं. ABC ज्यूस म्हणजे मोनूभाईचं ॲपल, बीटरूट, कॅरेट असं हेल्दी ज्यूस आहे असं मोनूबाई बोलायचं. त्यांच्यासाठी बनतं आणि आता सर आपल्याला उठलेले आहेत, तर त्यांना विचारावं त्यांचा फिल्म फेस्टिवलचा एक्सपिरियन्स कसा होता. काय होतं सर पहिल्यांदा? का तुम्ही तर अटेंड केले असतील ना आधी दुसऱ्या फेस्टिवल अटेंड केलेत रे, पण म्हणजे फेस्टिवलमध्ये शॉर्ट फिल्म्स स्क्रीन झाले होते. फिल्म पहिल्यांदा झाली होती आणि नंतर जी लोक येऊन भेटत होते आणि खूप इंटरेस्टिंग डिस्कशन्स त्यांच्यासोबत झाले. त्यांना फिल्म ज्या पद्धतीनं आवडली, कुठले कुठले उद्या दिल्लीला स्क्रीनिंग आहे भूतम बॅमचं आणि त्यासाठी नरेन सर जे फिल्मचे प्रोड्युसर आहेत तर ते जाणार आहेत. श्रीनाथ म्हात्रे म्युझिक डायरेक्टर जाणार आहे. प्रणव गंदे एडिटर जाणार आहे. सो एक वेगळी टीम तिथे रिप्रेझेंट करायला भूतम बॅमला झाली आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही तितकेच एक्सायटेड आहोत कारण तिथल्या लोकांना मराठी आणि या सगळ्या गोष्टी तशात थोड्या लांबच्या आहेत आणि पहिल्यांदा हा फेस्टिवल होतोय. म्हणजे दिल्लीमध्ये पहिल्यांदा मराठी सिनेमांचा जो काही फेस्टिवल होतोय. सर आता डिक्लेअर करणार आहेत या ब्लॉगमध्ये भूतम भयम पार्ट 2 आणि ते मला परत हसतात ते सांगून टाका सर. मला लाज वाटते सर. नाही, ही अनाउन्समेंट मी माझ्या पर्सनल ब्लॉगमध्ये आणि ह्याला कोलॅब पाठवेन. कोलॅब मला पाठवणार आणि मग मला एक्सेप्ट करायचं नाही का बघावं लागेल जर मला ठेवलंय फिल्ममध्ये का मला मारलंय का काय केलंय ते तुम्हाला पूर्ण पिक्चर बघून कळेल. आज मी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट केली आहे. मी करणच्या एका ब्रँड येस ते सांगायला येस सरांना
मी एका ब्रँड व्हिडिओमध्ये घेतलेला आणि मी तो मुंबईपासून शूट करत आलो. तिकडे जरा फ्लाईटची मारामारी झाली, त्याच्यानंतर मी नीलबरोबर अर्धा केला आणि त्याच्यानंतर सरांनी जो एंडला जो तोडला आहे ती लवकरच इंस्टाग्रामवर येईल, आता नाही येणार, पण मला असं वाटतं मोस्टली नेक्स्ट वीकमध्ये येईल. भाई जी ॲक्टिंग केलेली आणि जी आमच्यासारखी सेम ओव्हर ॲक्टिंग नाही, रीलमध्ये ओव्हर ॲक्टिंग, सो तो जो तोडला आहे ना तुम्हाला मजा येणार आहे. अँड डेब्यू एकदम ऑन माय रील्स अँड दॅट टू अ ब्रँड व्हिडिओ. सो पेमेंटचं वगैरे आपण बघून घेऊ सर. येस येस डेफिनेटली. आता तर मी ब्लॉगवर बोललो पेमेंटचं सर. ऑफिशियली मला आता पेमेंट मिळणार आहे काहीतरी, आणि ते किती मिळणार आहे हे पुढच्या ब्लॉगमध्ये मी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये विचारतो की किती पैसे भेटले.